भूषण गवई यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्तीमुळे खरंच जे स्वतःला बौद्धांचे तारणहार मानत आहेत, तारणहार, श्रद्धेय स्थान, बौद्धांचं भविष्य, बौद्धांची जितकी चिंता त्यांना आहे, बौद्धांच्या सुधारणांची तितकी जगात कोणालाच नाही. बौद्धांच्या घरी जन्मणाऱ्या प्रत्येक लहान मुलापासून, एक दिवसाच्या मुलापासून सुद्धा ते बौद्धांच्या विकासाची चिंता करतात. त्यामुळंच ते भूषण गवईंच्या सरन्यायाधीश होण्याला विरोध करतात. खरं तर ह्या भूषण गवई यांच्या सरन्यायाधीश होण्यानं समाजामध्ये त्यांचा कोण हितचिंतक आहे, खरंच बौद्धांचं हित चिंतणारा कोणता समुदाय आहे, कोणतं पक्ष आहे, कोणती संघटना आहे, कोणता नेता, कोणत्या नेत्याचे भविष्यातील पिढ्या आहेत, हे उजागर झालं आणि हे क्लिअरच झालं एकदम. कालच्या 4-5 दिवसाचं जे ट्रोलिंग चालू आहे वंचित बहुजन आघाडीच्या लोकांकडून, मुळात विषय काय आहे की भूषण गवई हे त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संधी हा प्रथम भाग आहे. संधीची समानता हा सुद्धा भाग आहे. पण दुसरा जो भाग आहे तो भूषण गवई यांच्या टॅलेंटचा भाग आहे. त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेली जी तपस्या आहे, त्यांनी केलेला जो त्याग आहे, त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वतःला निपुण बनवण्यासाठी घेतलेली जी मेहनत आहे, खरं तर ही त्याची फळ आहे. काही लोकांना पदव्या घेऊन 100 केसेस सुद्धा लढता येत नाहीत. नुसते वकील होऊन समाजामध्ये फिरणारे आपल्यात फार कमी लोक आहेत, पण जे आहेत ते त्यांच्या क्षेत्रामध्ये निपुण होण्याचा, वरच्या स्तरावर जाण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. ते प्रत्येकालाच करावं असं वाटतं. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की वकिली हा, खरं तर समाजसेवा करण्यासाठी वकिली हा व्यवसाय फार चांगला व्यवसाय आहे, कारण तो वकिली हा व्यवसाय करून सुद्धा समाजसेवा करता येते. म्हणून माझ्या समाजातील लोकांनी वकिली ह्या व्यवसायाकडे वळावं अशी बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा भूमिका होती. आणि खरंच आज जर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांना अतिशय आनंद झाला असता, कारण त्यांच्या क्रांतीतून जन्माला आलेलं जे फूल आहे, त्यांच्या क्रांतीतून जन्माला आलेलं जे फळ आहे, हे आज देशाच्या न्यायव्यवस्थेवर सर्वोच्च स्थानी जाऊन बसलेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर इतक्या कलुषित मनाचे नव्हते. एखाद्याचं अभिनंदन सुद्धा करू नये इतकी सुद्धा मानसिक रुग्णता बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये कधीच नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विशाल मनाचा माणूस, विशाल हृदयाचा माणूस, विशाल नीतिमत्तेचा माणूस, विशाल करुणा, प्रज्ञाशील आणि मैत्रीचा माणूस जगात सापडणार नाही आहे. आणि तशी अपेक्षा सुद्धा आपण इतरांकडनं करणं चुकीचं आहे. त्यामुळं भूषण गवई कुठल्या मंदिरामध्ये गेले हे फार महत्त्वाचं नाही. कारण जसे भूषण गवई इतरांच्या मंदिरामध्ये जातात, तसे वंचितचे नेतेसुद्धा गणपतीच्या आरत्या करायला जातातच. बरं, हिंदूंच्या मंदिरामध्ये बौद्ध लोक गेले म्हणून तुम्हाला त्रास होतो, मग तुम्ही मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये जाऊन, दर्ग्यामध्ये जाऊन काय करता? म्हणजे तुम्ही करता ती रासलीला आणि दुसरे करतात ते कॅरेक्टर ढिला. असं नाही ना चालणार आहे ना. म्हणजे औरंगजेबाच्या कबरीला जाऊन कोण हे केलं? म्हणजे औरंगजेबाच्या कबरीला तुम्ही जाता, मुस्लिमांच्या मशिदीमध्ये जाता, गणपतीची तुम्ही आरती करता, त्यावेळेस तुम्ही गद्दार होत नाही, त्यावेळेस तुम्ही आंबेडकरवादाची विठंबना करत नाही. पण दुसरे ज्यावेळेस हिंदूंच्या मंदिरांमध्ये जातात, त्यांचे कोणी मित्र मंडळी असतात किंवा काही गोष्टी असतात, तर त्या अपरिहार्य स्थितीमध्ये त्यांना त्या ठिकाणी जावं लागतं. आणि असं गेल्याच्या नंतर ते गद्दार होतात, है ना. तुमच्या आंबेडकरवादाची नेमकी परिभाषा काय आहे? तुम्ही दर्ग्यामध्ये जावं आणि हिंदूंच्या मंदिरांमध्ये जाऊ नये, हीच तुमच्या आंबेडकरवादाची परिभाषा आहे का? मुळात मुस्लिमांचा दर्गा असो किंवा हिंदूंचं मंदिर असो, हे दोन्हीही आंबेडकरवादाच्या परिप्रेक्षामध्ये बसत नाहीत. हे दोन्हीही आंबेडकरवादाच्या परिप्रेक्षामध्ये बसत नाहीत. मुळात आंबेडकरवाद हे जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात त्यांना कळालेला आहे का, हा महत्त्वाचा विषय आहे.
भारताच्या राज्यघटनेमध्ये धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, है ना. कोण कुठल्या धर्माचं पालन करावं, कुठं करावं, का करावं, कसं करू नये, ही धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. त्याच्यामध्ये आपण जाऊन लुडबुड करू शकत नाही. कोण कुठल्या मंदिरामध्ये जावं, कुठल्या मस्जिदीत जावं, कुठल्या चर्चमध्ये जावं, कुठल्या अजून कुठं जावं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. पण भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश म्हणून मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्यापासून त्यांच्यावर जी खालच्या पातळीवर टीका चालू आहे, मुळात ही टीका ते बौद्ध आहेत म्हणून आहे. ही पहिली बाब. त्याचं कारण असं आहे की एक बाबासाहेब आंबेडकर आमच्यातून आयडॉल निर्माण झाले. आज आमच्यामध्ये हजारो लोक, लाखो लोक शिकायला लागले, शिक्षित व्हायला लागले, आंदोलनं करायला लागले. IAS, IPS, IRS, IFS कुठल्या पदावर आमची लोक नाही आहेत आज, एक बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आज त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेल्या रोपट्याला इतकी मोठी फळं आलेत की ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेत आणि देशाचा मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळं इथून पुढं पक्ष आणि संघटना चालवणाऱ्या लोकांना तरुण कार्यकर्ते सुद्धा भेटणार नाहीत, ही त्यांची सगळ्यात मोठी चिंता आहे. भूषण गवईचा आदर्श घेऊन लोक LLB करतील, लॉ कॉलेज करतील, त्यांचे घरदार संसार चालवतील, मोठमोठ्या पदावर जातील आणि समाजसेवा करतील. त्यांना पक्ष आणि संघटनांच्या नादी लागून स्वतःचं करिअर बर्बाद करून घेण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळं आपला मॅनपॉवर आता निसटतोय आपल्या हातातून, ही याची सगळ्यात मोठी भीती आहे. आता आपल्याकडं कोणीही ढुंकून पाहणार नाही, ही सगळ्यात मोठी भीती आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले भूषण गवई उद्या जर पॉलिटिक्समध्ये उतरले तर आपली काय अवस्था होईल. त्यामुळं भूषण गवईला अगोदरच बदनाम करा, जेणेकरून तो राजकारणात येण्याच्या अगोदरच संपुष्टात आला पाहिजे. ही सुद्धा नीतिमत्ता यामागे असू शकते. कदाचित भूषण गवई भविष्यामध्ये पॉलिटिकली निर्णय घेणार नाहीत, दॅट इज डिफरंट पार्ट. बट आपली जी मानसिकता आपण तयार करून ठेवलेली आहे, ही मानसिकता कुठंतरी बदलली पाहिजे. आज वंचितचा जो जनाधार आहे हा पूर्णपणे ढासाळून गेलेला आहे. हे सगळं निराशामधून चाललेलं आहे. प्रकाश आंबेडकर सुद्धा काही दिवसापूर्वी नांदेडमध्ये जाऊन प्राध्यापकांना शिव्या देऊन आले. याच्या मागची बरीचशी कारणं आहेत. ही कारणं असं पब्लिकली बोलणं उचित नाही आहे, पण ही सगळी कारणं अर्थकारणाशी निगडीत आहेत. आणि ही अर्थकारणाची निगडीत असलेली कारणं आर्थिक ज्या नाड्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या, त्या पूर्णपणे बंद करत चाललेल्या आहेत. याला कारणीभूत सुद्धा हे वंचितवालेच लोक आहेत, है ना. ज्या वेळेस वंचित बहुजन आघाडीला 2018ला लोक स्वतःच्या गळ्यातले मंगळसूत्र सुद्धा काढून देत होती, 2018ला. पण 2018च्या नंतर लोकांनी 2024पर्यंत जे पाहिलं ना, त्याचा रिझल्ट 2024ला लोकांनी दिला. आणि वंचितकडं अरे गळ्यातले मंगळसूत्र काढून द्यायचं सोडून द्या, पाणी पिण्यासाठी सुद्धा पैसे दिले नाहीत वंचितवाल्यांना. ही त्यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे. कारण समाज शिक्षित होत चाललेला आहे, समाजाला आता सगळं कळालेलं आहे. म्हणून प्राध्यापकांवर तिथं तुटून पडायची वेळ नांदेडवर बाळासाहेब आंबेडकरांवर आली होती. माझं त्यांचं असं काही वैर नाही, पण सत्य किती दिवस लपवून ठेवणार आहात तुम्ही? लोकांना मूर्ख बनवून किती दिवस तुमचे गुलाम बनवून ठेवणार आहात तुम्ही? लोकशाही आहे, हा लोकशाही प्रधान देश आहे ना. उद्या सुजात आंबेडकर जर या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले तर आम्हाला त्याचा आनंदच होईल, अभिमानच वाटेल, आम्ही त्यांचं अभिनंदनच करू. पण त्यांनी इतकी कलुषित भावना एखाद्या बौद्ध व्यक्तीबद्दल ठेवून स्टेटमेंट देणे हे खरं तर चुकीचं तर आहेच, पण त्यांच्या मागचा जनाधार आता संपुष्टात आलेला आहे, ही त्याची प्रचिती देत आहे. त्यामुळं कोण दर्ग्यात गेला, कोण मंदिरात गेला, कोण मस्जिदीत गेला, याने काही आंबेडकरवादाला फार मोठा फरक पडत नाही. कारण तो आंबेडकरवादाचा मुळात विषयच नाही. कोण दर्ग्यात जावं, कोण मंदिरात जावं आणि कोण मस्जिदीत जावं, आंबेडकरवादाचा विषय माणसाच्या सर्वांगीण कल्याणाचा विषय आहे. आणि माणसाचं सर्वांगीण कल्याण करण्यासाठी संविधानाने ज्या इन्स्टिट्यूशन ठरवून दिलेल्या आहेत त्या इन्स्टिट्यूशनवर जाऊन समाजाचं कल्याण करण्यासाठी काम करणारा हा व्यक्ती म्हणजे आंबेडकरवादी होय.
असं कोणाला वाटत असेल की दर्ग्यामध्ये जाऊन वर केलं म्हणजे कोणी आंबेडकरवादी होत असेल आणि मंदिरामध्ये जाऊन कोणी खाली केलं म्हणून कोण आंबेडकरवादी होत नसेल, तर तसं भाग नाही आहे. ज्यामुळं तुम्हाला जसा दर्ग्यात जाण्याचा अधिकार आहे, तुम्ही जसं दर्ग्यात गेल्यामुळं तुम्ही पवित्र होत असाल, तसंच इतर लोकांना सुद्धा हिंदू मंदिरांमध्ये जाण्यापासून रोखू आपण शकत नाही. त्यामुळं एखादा व्यक्ती दर्ग्यामध्ये गेला म्हणून तो फार पतिव्रता आहे आणि मंदिरामध्ये हिंदूंच्या गेला म्हणून तो पतिव्रता नाही आहे, अशा पद्धतीची जी काही भावना आहे ही एकदम चुकीची आहे. भूषण गवई हे बौद्धांचं भूषण तर आहेच, त्यात दुमत नाहीच. आज या देशामध्ये हजारो करोडो वकील लोक भूषण गवई यांच्याकडं एक आयडॉल म्हणून पाहतात. बौद्धांमधली सुद्धा तरुण मंडळी आयडॉल म्हणून पाहतात. एक LLB झालेला विद्यार्थी जो प्रत्येक LLB करणारा विद्यार्थी त्या प्रोटोकॉलमधून जातो आणि LLB केल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं जे मोटो असतो, जे लक्ष असतं, जे एम्स असतं, ते या देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचण्याचं असतं आणि ते पोहोचण्यासाठी भूषण गवई यांचा प्रवास या देशातल्या प्रत्येक न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या आणि कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाला प्रेरणादायी ठरेलच आणि तो ठरलाच पाहिजे, अशा पद्धतीची भावना आपण सर्वांनी व्यक्त करून, खरं तर माझं मत असं आहे, बाकी शैक्षणिक ज्या काही बाकी शाखा आहेत त्यापेक्षा आपल्या समाजाने जास्तीत जास्त कायद्याचं ज्ञान घेण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कायद्याचं ज्ञान घेऊन आपण जितक्या लवकर भावनिकतेतून बाहेर येऊ, तितक्या लवकर अन्य कुठलंही ज्ञान घेऊन आपण भावनिकतेतून बाहेर येणार नाही. त्यामुळं लोक कायद्याचं शिक्षण जास्त घेऊ नये म्हणून सुद्धा भूषण गवई यांच्या मार्गावर जाऊ नये म्हणून सुद्धा भूषण गवईची बदनामी केली जात असू शकते. त्यामुळं तुम्ही कायद्याचं शिक्षण घेण्यात मागे राहू नका. कायदा हे संपूर्ण विश्वामध्ये व्यापक करिअर निर्माण करून देणारं, विश्वामध्ये म्हणतोय मी, फक्त भारतातच नाही, संपूर्ण विश्वामध्ये व्यापक करिअर निर्माण करून देणारं क्षेत्र आहे आणि ते क्षेत्र सर्वात जास्त अंधश्रद्धांना सुद्धा मातीत गाडणारं आहे, भावनिकतेला सुद्धा मातीत गाडणारं आहे. त्यामुळे भूषण गवई यांचा आदर्श घेऊन समाजातल्या प्रत्येक तरुणाने कायद्याचा अभ्यास करून कायद्याच्या क्षेत्रामध्ये निपुण होण्यासाठी कार्य करावं. बाकी जळणारे जळत राहतात, पळणारे पळत राहतात. आपण मात्र भूषण गवईसारखा पुन्हा एखादा या समाजातील मुख्य न्यायाधीश या देशाला दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी देत राहावं, हीच आपली खरी चळवळ असू शकते.